दिल्यानंतर दुसरे स्थान घडवतात ते आपले भविष्य महान, घडवतात ते आपले भविष्य महान. शब्दांमध्ये असते त्यांची ताकद, शब्दांमध्ये असते त्यांची ताकद. शिक्षक म्हणजे खरेच एक वरदान, शिक्षक म्हणजे खरेच एक वरदान. अशा या माझ्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुपडी येथे आमच्या अध्यापक विद्यालयात मी द्वितीय वर्षाची छात्राध्यापिका श्रुती मठपती आज तुमच्यासमोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझे प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक यांना माझा नमस्कार. आज आपण आमच्या शुभचिंतन कार्यक्रमासाठी येथे जमलो आहोत. थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीचं वर्ष थोडं त्रासाचं गेलं, पण इथले सर्व शिक्षकांनी म्हणजे प्राचार्य पाटील सर, खराटे मॅडम, चट्टे सर तसेच पाटील मॅडम यांनी कशा प्रकारे अभ्यास करायचा, नोट्स कसे काढायचे, एखादा टॉपिक कसा लक्षात ठेवायचा या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या कॉलेजमध्ये मार्गदर्शक बोलावले जातात याचा सुद्धा उपयोग आम्हाला होतो. तसेच आमच्या कॉलेजमध्ये विविध क्रीडा स्पर्धा, कलाविष्कार, क्षेत्रभेट, सामाजिक सर्वेक्षण यासारखे उपक्रम देखील घेतले जातात. माझं गाव आहे सुळकूट, कागलजवळ आहे. या 2 वर्षामधला माझा अनुभव सांगायचा तर प्रथम वर्षी घडलेला हा प्रसंग आहे. बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी मी माझे प्रथम वर्षाचे सर्व फाईल्स घेऊन तपासण्यासाठी येत होते. त्यावेळी साजनीच्या थोड्या जवळच 3:42 माझा ॲक्सिडेंट झाला. मी रस्त्याच्या बाजूला पडल्याने लगेच सगळे लोक जमले व ते म्हणाले, मॅडम तुम्हाला भरपूर लागला आहे, घरचा नंबर सांगा, फोन करून बोलावून घेऊया असे म्हणाले. पण मी त्यांना म्हणाले, नाही मला काही फार लागलेलं नाही आहे. मी माझा पेपर लिहिण्यासाठी म्हणजे त्या दिवशी एफ-एडचा पेपर होता, एफ-एडची MCQ होती, मला जायला हवं असे म्हणून मी थोडं साखर पाणी घेतले व शिस्तीत निघाले. कॉलेजमध्ये आल्यानंतर माझे सहकारी रोहिणी मॅडम मला पाहून म्हणाल्या, अहो खरंच तुम्हाला खूप लागलंय, तरी तुम्ही असंच कसं आला असे म्हणत त्याने खराटे मॅडमांना बोलावलं व मॅडम ते पाहता क्षणी कोळी मामांना मलम आणायला सांगितले व त्याने म्हणाले की चला हॉस्पिटलला जाऊया असे म्हणाल्या. पण मी त्यांना म्हणाले की नाही मॅडम मला काही त्रास होत नाही आहे आणि मी पेपर लिहिणार आहे. मॅडम म्हणाल्या, अगं पेपरचं जाऊ दे पण तुला भरपूर लागले असं म्हणत मॅडम रोहिणी मॅडमांच्या सोबत मला जायला सांगितलं. त्याही खूप घाबरल्या असल्याने घरापर्यंत येतो असं म्हणत होत्या. मी म्हणाले नको, मी जाईन शिस्तीत असे मी म्हणाले. दुसऱ्या दिवशी लगेच मीनल पाटील मॅडमांचा मेसेज आला की तब्येत कशी आहे असे विचारण्यासाठी. मी म्हणाले बरी आहे मॅडम. तसेच प्राचार्य सर व चट्टे सरांनी व इतर शिक्षकांनी देखील विचारपूस केली व वेळोवेळी शिस्तीत जा असे सांगत असत. तसेच या माझ्या पुढच्या शिक्षकांवरच्या वेळोवेळी मदत केली. फक्त सांगायचा उद्देश एवढंच आहे की रयत शिक्षण संस्था अध्यापक विद्यालय रुपडी येथील सर्व शिक्षक फक्त अभ्यासाकडे नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्याकडून कार्य करून घेतात. म्हणून रयत गीताच्या 2 ओळी सादर करते. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. अशा प्रकारे या 2 वर्षात मला आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर, खराटे मॅडम, चट्टे सर व पाटील मॅडम, क्लार्क पाटील सर तसेच कोळी मामा यांनी मला वेळोवेळी मदत केली. तसेच गेल्या वर्षांचे प्रणव सर व दरी मॅडम यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केले. याबद्दल त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानते. एवढेच प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्राध्यापकांना एवढं सांगायचं आहे की आपण सर्वांनी मिळून एक तरी ॲडमिशन आपल्या कॉलेजमध्ये करायचं आहे. तसेच
ॲडमिशनच्या जाहिरातीचा फोटो प्रत्येकाने स्टेटसला ठेवायचं आहे. आणि पुढं थोडं सांगायचं तर एकदम मोठ्यानं रयत शिक्षण संस्था, लय भारी, रयत शिक्षण संस्था, लय भारी, अध्यापक विद्यालय रुकडी, लय भारी, अध्यापक विद्यालय रुकडी. लय भारी. थोडं असं ऍक्शन करून म्हटला तर आणि जरा छान वाटेल. मोठ्यानं म्हणा. आपले प्राचार्य पाटील सर, खराटे मॅडम, चट्टे सर, पाटील मॅडम, क्लार्क पाटील सर, कोळी मामा. लय भारी. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे